पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होत आहे। तब्बल 9 वर्षांनंतर होत असलेल्या या महापालिका निवडणुकीत आपले लोकप्रतिनिधी आपल्यालाच निवडायचे आहेत हे मतदारांनी लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे। लोकशाहीच्या या महत्त्वाच्या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी मतदारांनी कोणती कागदपत्रे सोबत ठेवावीत याबाबत महापालिका निवडणूक विभागाने सविस्तर माहिती दिलेली आहे। मतदानाच्या दिवशी प्रत्येक मतदाराने मतदार छायाचित्र ओळखपत्र म्हणजेच वोटर आयडी कार्ड सादर करणे बंधनकारक आहे। मात्र एखाद्या पात्र मतदाराकडे छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र उपलब्ध नसेल तर राज्य निवडणूक आयोगाच्या 14 जुलै 2025 च्या आदेशानुसार निश्चित करण्यात आलेल्या 12 वैध ओळखपत्रांपैकी कोणताही एक पुरावा मतदानासाठी ग्राह्य धरला जाणार आहे। यामध्ये भारताचा पासपोर्ट, आधार कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, केंद्र व राज्य शासन तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी दिलेली छायाचित्रयुक्त ओळखपत्रे, बँक किंवा पोस्ट ऑफिसचे छायाचित्र असलेले पासबुक, अपंगत्वाचा छायाचित्रयुक्त दाखला, मनरेगा जॉब कार्ड, निवृत्ती वेतनाशी संबंधित छायाचित्र असलेले कागदपत्र, स्वतंत्र सैनिकांचे ओळखपत्र तसेच श्रम मंत्रालयाने छायाचित्रयुक्त आरोग्य विमा कार्ड यांचा समावेश आहे। थोडक्यात पाहूया मतदानाची माहिती। मतदानाची तारीख आहे 15 जानेवारी 2026 गुरुवार। वेळ आहे सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत। तेव्हा नागरिकांनो, आपला मतदानाचा हक्क बजावूया, आपले कर्तव्य पार पाडूया आणि लोकशाहीचा उत्सव उत्साहात साजरा करूया। अशाच महत्त्वपूर्ण माहितींसाठी तुम्ही पाहत रहा PCMC न्यूज चॅनल पिंपरी चिंचवडकरांचं।